सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती एपी वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे। अहमदाबाद पोलीस आयुक्तांच्या माहितीनंतर एपी वृत्तसंस्थेने हा मोठा दावा केलेला आहे। विमान दुर्घटनेमध्ये कुणाच्याही वाचण्याची शक्यता नाही असं एपी वृत्तसंस्थेने म्हटलेलं आहे। EI-171 हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं। कॅप्टन सुमित सुभरवाल हे पायलट सीटवर होते। पायलट सुमित सुभरवाल यांनी मेडे अर्थात ATC ला 1:39 इमर्जन्सी कॉल दिला। AT कडून पायलटला लगेच संपर्क झाला, मात्र पायलट कडून काहीही प्रतिसाद आला नाही। 1:38 अहमदाबादवरून लंडनसाठी या विमानानं टेक ऑफ केलं। टेक ऑफ नंतर अगदी 5 मिनिटात खाली कोसळून या विमानाचा स्फोट झाला। ...242 प्रवाशांसह 2 पायलट्स आणि 10 क्रू मेंबर्स या विमानात होते। विमानात भारतीय 169, ब्रिटिश 53, पोर्तुगीज 7 आणि 1 कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती आहे। 242 प्रवाशांमध्ये विमानात 2 बालकांचाही समावेश आहे। 242 प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा होते अशी ही माहिती आहे। तर 825 फूट उंचीवरून मेघानी नगरच्या रहिवाशी परिसरात एका इमारतीवर हे विमान कोसळलं। विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आगीचा लोट हवेत उसळला। दरम्यान या अपघातात 20 पेक्षा जास्त मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येते। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं। 242 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला अपघात। अहमदाबाद येथील घोडा कॅम्पजवळ विमान दुर्घटना घडली। प्रवासी विमान अहमदाबादहून लंडनकडे जात होतं। या विमानात एकूण 242 प्रवासी होते। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमानात होते। या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज नागरिक होते। 1 कॅनडियन नागरिकही या विमानातून प्रवास करत होता। या विमानात 11 लहान मुलं आणि 2 बाळंही होती। एअर इंडिया 171 असं दुर्घटना झालेल्या या विमानाचं नाव। एअर इंडिया 171 विमानाचे सुमित सबरवाल हे कॅप्टन होते। कॅप्टन सुमित सबरवालांना 8200 तास विमान उड्डाणाचा अनुभव असल्याचं DGCA कडून सांगण्यात आलं। अहमदाबाद रनवे नंबर 23 वरून 1:38 विमानाने टेक ऑफ केल्याची माहिती DGCA ने दिली। तर 1:39 विमानाने आपत्कालीन संदेश पाठवल्याचं DGCA कडून सांगण्यात आलंय। 1:39 नंतर ATS कडून विमानासोबत संपर्क झाला नसल्याची माहिती DGCA ने दिली। अहमदाबादच्या मेघानी नगर या रहिवासी भागात हे विमान कोसळलं। या विमानात 230 प्रवासी आणि 2 पायलटसह 10 क्रू मेंबर होते असं DGCA कडून सांगण्यात आलं। तर तपशिलाची पडताळणी करत आहोत असं एअर इंडियाकडून सांगण्यात आलेलं आहे। अपघातग्रस्त विमानाने 14 डिसेंबर 2013 ला पहिलं उड्डाण केलं होतं। 12 वर्षापासून विमान एअर इंडियाच्या ताफ्यात होतं। अहमदाबादच्या विमानतळावरील सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या। पंतप्रधान मोदी आणि शहांमध्ये चर्चा झाली आणि शहा अहमदाबादसाठी रवाना झाले। नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत। युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री पटेल यांनी म्हटलं। अमित शहांची चर्चा झाली, केंद्राची सर्व मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पटेलांनी दिली। एअर इंडियाचं विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं। BJ मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहावर विमान कोसळलं। 20 पेक्षा जास्त मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती वर्तवण्यात येते।